आम्ही घर सोडून निघालोय. अरे असं काय करताय? माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही का घेताय? स्वप्नील, अरे काय बोलतोस तू? आई, आणि तुलाही माहिती आहे चूक तुझी पण आहे. तू सुद्धा यांच्या सगळ्या चुका पदरात घालत आली आहेस. तूच नाही, आपण सगळेच. पण स्वप्नील, अरे माझ्या चुकीची शिक्षा तू तुझ्या आईला आणि आप्पीला का देतोयस? बर, अपर्णा, आई, तुम्ही चला आमच्या सोबत. सरकारांना राहू दे इथंच. स्वप्नील, हे बघ, मी चुकले, मान्य आहे मला, मी चुकले. अरे पण तुम्ही दोघं बी असं गेलात तर सगळं ढासळून जाईल रे. आई, त्यांना जायचं तर जाऊ दे ना, आम्ही आहे की. सर ऐका ना, एकदा विचार करावं, काय करताय तुम्ही हे? अपर्णा, मी हा निर्णय काल जे कळले त्यावरून नाही घेतला. आजवर जे झाले त्याच्यावरून घेतलाय. ज्या घरात आमचं बाळ गेलं त्या घरात कसं राहायचं कायमचं? अगं तू तरी समजाव ना. सर अहो, मी आता हेच म्हणत होते की अर्जुनचा राग निवडला असेल तर आपण सगळीच बोलायला जाऊया ना, त्याला समजवूया. बाबांना आणि त्याला घरात परत घेऊन येऊया. सर अहो, आपलं घर आहे. आपण असं घर तोडलं नाही पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे ना. आणि सरकार बदललेत, मला कळतंय, तुम्हाला कळतंय. याला वेळ झालाय आता अपर्णा. सरकार, तुम्ही या गोष्टीमुळे शांत शांत वागत होता, पण तुमचा मूळ स्वभाव तो कुठे? एक नंबर बोलला बहिणी, एकदम करेक्ट बोललाय तुम्ही. अरे नाही रे पोरांनो, खरंच नाही. मी रुक्मिणीची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनात आता तसं काय बी नाही. हा, ह्या गोष्टीची भीती होती माझ्या मनात, पण म्हणून मी तसं वागत होतो असं नाही. अरे पोटच्या पोरानं डांबून ठेवलं, त्याच वेळी अक्कल आली मला सगळी. अपर्णा, सरकार आता चर्चा करण्यात काही राम नाही राहिला. सर अपर्णा, ह्या सगळ्यात अमोलची हेळसांड नको होऊ देऊस, नाही तर तू येतेस का आमच्या बरोबर? आपण अमोलला तिकडेच वाढवूयात. हा ताई, मी हे घर सोडणार नाही, नक्की. काळजी घ्या. स्वप्नील, सर रुपाली, स्वप्नील, ए, पोरांनो, स्वप्नील, अरे जाऊ नका रे. विनायकराव, अहो काय करतायत तुम्ही? ही तुम्ही इथं स्वयंपाकाला लागलाय, अर्जुन तिकडे आंघोळ करतोय. काय काय झालंय काय? हा, अहो सांगाल का नाही काय झालंय? तो आंघोळ इकडे. बापू, अर्जुन आणि मी घर सोडले. अहो काय सांगताय काय तुम्ही? होय. अहो, हे काल रात्री लय उशिरा घडलं, त्यामुळे तुम्हाला काय कळवता आलं नाही. अहो तुम्ही इकडे ठीक आहे, आप्पी कुठे? अर्जुन आणि मी घर सोडले, आप्पीनं अमोल घरातच आहे. काय सांगताय? अहो विनायकराव, अहो धक्क्यावर धक्के देताय तुम्ही. हे बघा, मला सविस्तर सांगा काय झालंय नक्की. बापू, आप्पी खोटं बोलली आहे. अरे बापूंना काहीच माहित नाही रे, त्यांना टेन्शन येते. अरे होय अर्जुन, सांग नक्की काय झालंय. दिप्या तर मला रात्री येऊन सांगत होता तुम्ही दोघं आला होता, जेवला, गप्पा मारल्या, अमोलला पण घेऊन आला होता म्हणून लय खुश होता म्हणून सांगत होता. आणि आता हे काय होऊन बसलो? लय खुश होतो बापू, खरंच लय खुश होतो. पण काल घरी गेलो आणि कळलं, आई आजारी होती ना जेव्हा 20 वर्षापूर्वी, तेव्हा डॉक्टरांनी सरकारनं सांगितलं होतं की आमच्याकडे एवढ्या सुविधा नाहीत, त्यांना मोठ्या दवाखान्यात घेऊन जा, त्या नक्की वाचतील, नक्की. पण फक्त पैसे वाचावे म्हणून सरकारांनी आईला जाऊन दिलं. काय? हो, काय सांगताय काय तुम्ही? हो बापू, आणि ही गोष्ट आप्पीला माहिती होती, तरी तिने आपल्यापासून लपवून ठेवली. नाही नाही अर्जुन, अरे असं नाही होणार. माझ्या आप्पी असं नाही वागणार. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो बापू, गैरसमज झाला होता, फक्त तो हा होता की माझी आप्पी माझ्यापासून काय लपवणार नाही.
कधी खोटं बोलणार नाही, पण खालतीने तो गैरसमज दूर केला. मला लय वाटायचं की आप्पीला मी चांगलं ओळखतो, पण आप्पी खोटं बोलली. आयुष्यभर तत्व करणारी आप्पी खोटं बोलली बापू. आप्पीने तिची तत्व मोडली. अहो, काय सांगताय तुम्ही? अहो, विनायकराव हे काय होऊन बसलं? अहो, आता काय उपाय करायचा आपण? अहो, बापू मला तर काय बी कळेना झालंय बघा. हो सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर येतोय हो. अर्जाला शेवटचं भेटू बी दिलं नाही हो. माझा दादा असं का वागला मला. पण हे असं नक्की झालंच कसं? काय नाही बापू, जे आधी व्हायला पाहिजे होतं ना ते आत्ता झाले, म्हणून आम्ही दोघांनी ते घर सोडले, इकडे निघून आलो. तसं नाही अर्जुन, पण अरे आप्पी आणि अमोल त्यांचं काय? बापू, आप्पीचा आणि माझा आता फक्त एकच संबंध उरलाय. आमच्या दोघांमध्ये फक्त एकच धागा राहिला, तो म्हणजे अमोल. बाकी आप्पीचा आणि माझा काहीच संबंध नाही. आम्ही दोघांनी मिळून फक्त एकत्र एका मुलाला जन्म दिलाय, पास. नाही नाही अर्जुन, अरे असं नको बोलू. अरे छातीत कसं अगदी वर खाली व्हायला लागले आता. बापू हे बघा, जे आहे ते आहे. तुमच्याशी उगाच खोटं नाही बोलायचं मला. काहीतरी मार्ग निघल, काहीतरी तोडगा निघल. हे बघ, तोडायचं का जोडायचं हे आपल्याच हातात असतं का नाही? काय बापू, आपलाच माणूस असं वागल्यावर कशाचं काय जोडायचं आणि कसं काय? अर्जुन, बापू अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. असं कसं म्हणताय विनायकराव? आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकीच्या संसाराचं हे असं झाल्यावर टेन्शन नाही तर? बापू, बहुतेक नियतीलाच मान्य नाही आमच्या दोघांचं एकत्र असणं. नाही नाही अर्जुन, अरे असं नको म्हणू तू. बापू, आपण म्हणून ना म्हणून काय फरक पडत नसतो. आपणच आजपर्यंत आहे ना उलट समजत आलोय. जरा काय संकट आली, जरा काय टेन्शन आलं आणि परत आपण एकत्र आलो ना की आपण म्हणतो नियतीने एकत्र आणलं आम्हाला. मग काय नियती बेती एकत्र आणत नसती. नियती रोज नवीन संकट घेऊन येत असती, बस. अरे अर्जुन तू. बापू बघा की, जरा आम्ही एकत्र आलो ना की काहीतरी नवीन होतंच. 4 दिवस सुखाचा संसार व्हाय ना आमचा, 1.5 वर्ष होत आली लग्नाला. अर्जुन अरे असं नाही. विनायकराव तुम्ही तरी बोला काहीतरी. बापू अहो मी सगळ्याच्या पलीकडे गेलोय हो. मला आता काय वाटायचंच बंद झालंय बघा. अहो काय म्हणावं याला? काल रात्री तर सुषमा मला म्हणत होती आता सगळं नीट होत चाललंय म्हणून. बापू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. या सगळ्यामुळे आपले संबंध नाही बिघडणार. अरे पण मला एक कळणं झालंय, आपली का घर सोडून आली? दादाला माफ केलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. तिला असं वाटतंय सरकार बदलले. बापू आता तुम्हीच सांगा, 20 वर्ष ज्या माणसाने स्वतः केलेलं पाप लपून ठेवलं, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनात दाबून ठेवलं, तो माणूस बदललाय म्हणायचा आपण? खरं आहे बापू. अहो गेल्या 20 वर्षात एक शब्द काढला नाही हो त्यानं तोंडातनं. अहो, तसं नाही, त्यांना बी वाईट वाटलं असेल. नाही नाही बापू, मला नाही पटत ही गोष्ट. अर्जुन अरे तू तरी असं म्हणू नकोस. अरे, लग्नाची गाठ अशी बांधलेली असती, असं एकमेकांना दूर डावलून चालतं का रे? अर्जा अरे कोण येते बघ. दादा वहिनी, स्वप्नील सर, अहो तुम्ही अशी बॅग घेऊन. दादा काय रे? जे आम्ही काल करायला पाहिजे होतं ते आज केले. म्हणजे विनय काका, अर्जुन, आम्हाला माफ करा. काल जे काही झालं ना त्यातलं काही पटलेलं नव्हतं, पण मी काही बोललो नाही. पण आज आमचा निर्णय झालाय. आम्ही दोघंही ते घर सोडून आलो. काय? अरे स्वप्नील काय रे. विनय काका, या ठिकाणी मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. काल रात्रभर त्यांना झोप पण नाही लागली. सरकार आजवर जे वागत आलेत ना त्याची शिक्षा अख्खं घर भोगत आले. आधी मला आणि रुपालीला टाकून बोलायचे तेव्हाही मी गप्प बसलो. मध्ये मनी मावशीशी लग्न करून आले तेव्हाही मी गप्प बसलो. बघ ना दादा, त्या मनी मावशीला लग्न करून घरात अन्न निवडलं त्यांनी, पण त्यांना सत्य नाही सांगावं असं वाटलं. म्हणजे मावशींना माहिती होतं हे सगळं? होय बापू. अहो त्याच जीवावर मनी मावशी एवढे दिवस ठाण मांडून बसली होती. किती चुकीचं वागलेत सरकार माहितीये का? म्हणूनच बापू, घर सोडावंसं याआधीही वाटलेलं मला,
पण मी यांना सोडू दिलं नव्हतं. आता मात्र हद्दच झाली. अहो पण स्वप्नील सर, अहो तुम्ही घरातले थोरले, तुम्हीच असं वागला तर कसं होणार? असं म्हणजे बापू आप्पी तिकडे थांबले म्हणून तुम्ही असं म्हणता का बापू? नाही 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 अर्जुन, तसं माझं म्हणणं नाही. अरे आप्पीचा मुद्दाच नाही, मुद्दा तुमच्या घराचा आहे रे. म्हणजे स्वप्नील सर इकडे आलेत, आता तुम्ही दोघ जण इकडं, सुजय पियू तिकडं, म्हणजे सगळं कसं त्रांगडं होऊन बसलंय आता. तुटून गेलंय सगळं. पण बापू कसं आहे माहितीये का, जेव्हा आतूनच पोखरलेलं असतं ना, तुटायला वेळ लागत नाही. एकच घाव पुरेसा असतो. मला सरकारांनी जेवढं सांभाळलं नाही ना, तेवढं विनय काकांना सांभाळलं लहानपणापासून. आणि पैशाच्या जोरावर, त्यांच्या प्रॉपर्टीच्या जोरावर नेहमीच मामांजींना हिनवत आलेत सरकार. पर दादा सुधारल्यानंतर परत असं कधी बोलला नव्हता. कदम, ते आत्ता असं बोलले नव्हते, कारण त्यांना भीती होती त्यांचं सत्य बाहेर निघाल्याची. हो, मलाही वाटत नाही की त्यांच्यात काही बदल होईल म्हणून. भाऊजी, आम्ही दोघं इथं राहिले तर चालेल ना? अहो वहिनी, विचारताय काय? हे रान तुमचं आहे, हे घर तुमचं आहे. नाही अर्जुन, स्पष्टच सांग या ठिकाणी. कारण तुम्ही जर आम्हाला या घरात नाही घेतलं ना, तर आम्ही दुसरीकडे राहायला जाऊ. ए दादा, अरे काय बोलतोय तू? हे इकडं. अरे तुम्ही दोघं घर सोडून आलाय माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे ही. माझ्या बायकोला नाही जमलं ते, तिला कळलंच नाही काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. पण ते तुम्हाला कळलं. तुम्ही दोघं आज इथं आलाय ना, माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे वहिनी. अर्जुन, निघताना पण अपर्णाशी बोलून बघितलं, पण ती म्हणली असेल तुम्ही पण थांबा म्हणून. हो, बघितलं का बापू, आपल्याला कळानाच काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे ते. अहो भाऊजी, अपर्णाला वाटतं की घर तुटायला नाही पाहिजे. आता काय तुटायचं राहिलं वहिनी, मला सांगा ना तुम्ही. पण अपर्णा आणि अमोल इकडं असायला पाहिजेत ना. तिला कळायला पाहिजे ना. अर्जुन, अरे आप्पीवर एवढा नको चिडून राहूस, थोडं समजून घे. नाही ते बघ, मला 1 दिवसाचा वेळ दे, मी समजून सांगतो तिला. बापू ऐका, प्रत्येक वेळी मीच समजून घेतलं पाहिजे असं काय नाही. माणूस आहे मी, देव नाही. तिने पण समजून घेतलं पाहिजे कधीतरी. आणि प्रत्येक वेळी तीच बरोबर असते असं नाही. आणि बापू खरंच माफ करा मला, ह्यावेळी तिची बाजू मी नाहीच समजून घेऊ शकत. वहिनी त्या इकडं. चल या दादा या. बाळा, अगं जरा शांत हो की. हे बघ, आपण बघू ना, काही तर मार्ग निघेल की. ऐकलंस का? अगं आप्पीच्या घरात विनायकराव आणि अर्जुन. आप्प्या ग, काय झालं? आप्प्या शांत हो. आपे अगं जरा शांत हो की. अहो, आल्यापासून नुसती रडते बघा पोट. शांत हो बाळा, शांत हो, रडू नको. हे बघ, बोलून काहीतरी मार्ग काढू आपण यातनं. तुम्ही आता शेतवून आलात का इकडे? अर्जुन कसा आहे? तो ठीक आहे ना? बाबा, दोघांना रात्री झोप लागली ना? सगळं ठीक आहे ना? त्यांना काही अडचण नाही ना? हो, त्यांना काय बी अडचण आली नाही, तू नको काळजी करू. मी होतो, बोललो त्यांच्याशी. हा, आणि हे बघ, स्वप्नील आणि रुपाली पण पोहोचलेत तिथं आता. बापू रात्रभर झोप नाही हो मला. अमोल पण आज सकाळपासून नुसतं रडतोय, जणू काही त्याला पण हे सगळं कळलंय. खरंच दिदे, त्याला पण कळलं असेल. या ती काय का असे ना, तू ऐक की बाळा, आम्हाला काय झालंय ते तरी कळू दे. अर्जुन काहीच बोललं नाही का तुम्हाला? बोलला की, मायाशी बोलला, पण त्यानं त्याची बाजू सांगितली ग. हे बघा बापू, मी त्याला हे सगळं सांगितलं नाही म्हणून तो एवढा चिडलाय. आणि तो एवढा चिडणार आहे मला माहिती होतं, म्हणून मी त्याला सांगून नाही शकले. खरं तर हे सगळं ना सरकार बोलणार होते अहो, पण सरकार हो. अगं पण सरकारांनी तरी कशाला अशा गोष्टी लपवून ठेवायच्या? मुळात मी म्हणते, असलं काहीतरी करायचं कशाला? अगं मम्मी, हे बघ, त्यांची चूक झाली, पण त्यांना त्यांची चूक मान्य आहे ना आता. एवढा डोक्यात राग घालून घरातून कोणी निघून जातं का ग? बापू, आपलं घर आहे ते. एवढी उठाठेव त्याच्यासाठीच केली ना, मग याला काय अर्थ आहे? दाजी चिडले म्हणजे डेंजर चिडते. अरे हो दिप्या, त्याचा राग माहितीये मला. तो रागवूच शकतो एवढा. बरं, तो गेला तर बाबांना पण सोबत घेऊन गेला. स्वप्नील सर आणि रुपाली ते पण त्यांच्या मागे घर सोडून निघून गेले. तर मोनी मावशीला जे पाहिजे होतं ना, ते सगळं
सगळं अर्जुन करतोय. अगं, तसं नाही आप्या. अर्जुन एवढंच म्हणतोय की त्या घराला घर कसं म्हणायचं मग? अहो, बापू असं कसं म्हणताय तुम्ही? ही एक एवढी मोठी गोष्ट झाली म्हणून? बापू, आमचं लग्न सुद्धा त्याच घरात झालं. आईनी स्वतःच्या मुलासारखं आतापर्यंत अर्जुनला वाढवलं ना हो. कित्येक चांगल्या गोष्टी घडल्या त्या घरात. आणि आता त्याचं असं म्हणणं होतं की मी पण त्याच्यासोबत ते घर सोडून निघून जावं. मम्मी हे बघ, मी असं नाही करू शकत. मला ते घर नाही तोडायचंय. मी माझ्या हातून हे नाही करू शकत. नाही, हे बघा, आप्पीचं बरोबर आहे बरं का. पण आप्या, हे सगळं बोललीस का तू त्याला? बापू, बोललीये मी, हे सगळं बोलले, पण तो ऐकूनच घेत नाहीये माझं. त्याच्या डोक्यातच आलं नाहीये. नुसता राग राग करतोय, इतका चिडतोय ना तो. बापू, माझी काय चूक आहे? सगळं मी अर्जुनवर प्रेम करते, ही चूक आहे का माझी? मला त्याची काळजी आहे, ही चूक आहे का माझी? हे बघ दिदे, तुमचं हे आत्ताचं नाही ग. तुम्ही एकमेकावर जीवापाडा प्रेम करता आणि भांडण पण तसंच एकदम टोकाचं. पण दिप्या, आता त्यांना ताना लेकरू आहे. ती दोघं लहान नाही राहिले आता. दिदे, तुम्ही लवकरात लवकर बोला. बोललं पाहिजे, पण अर्जुन अजून बी रागात आहे ग. हो बापू, हे मला माहिती आहे, म्हणूनच तर मी त्याला भेटायला नाही गेले ना हो. मग आता काय करायचं? आता काय करायचं ते मला बी कळेना झालंय बघ. मला असं वाटतंय आप्या, हे बघ, तू माघार घे. होय, माझं चुकलंय असं म्हण आणि तुम्ही एकत्र या, बाकी काय नाही बघ. बापू, अहो, मी हे केलं नसेल का? मी कालपासून सारखं त्याला हेच म्हणते, अरे बाबा चुकलंय माझं, मला माफ कर, पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. देवा, मग आता अगं, त्याचा राग थंड झाल्याशिवाय तो बोलणार पण नाही बघ आता. दाजींनी असं तडकाफडकी निर्णय घेऊन घर नाही सोडायला पाहिजे होतं. चुकलंच त्यांचं. दिप्या, तर तू काय तर बोलू नकोस हं? हे बघ मम्मी, दाजींच्या आई संग जे झालं ना ते लय वाईट झालं. पण त्याला 20 वर्ष झालेत मम्मी. आता कुणीच नाही काय करू शकत. एकीकडे हे सगळं प्रकरण आणि दुसरीकडे अमोलचं भविष्य. मला तर असं वाटतंय दाजींनी मागचं सगळं विसरून आता अमोलचा विचार केला पाहिजे. कारण जे घडलंय ना मम्मी, ते आता नाही कुणी बदलू शकत. पण अमोलचं भवितव्य तर त्यांच्या हातात आहे ना. आणि ते जर का त्यांनी नाही निवडलं ना तर त्यांचं चुकलंय मम्मी. तू अगदी खरं बोलतोयस बघ सुषमा. दीप्याचं खरंय. आप्या, तूच फक्त हे समजून सांगू शकतेस अर्जुनला. आमची भेट होईल नाही होईल मला शंकाच आहे बापू. मी घडवून आणतो तुमच्या दोघांची भेट. वहिनी, सरपण हा, बस झालं ना एवढं? बस बस. पाणी. ठेवा. वहिनी लय काय करत बसू नका, साधच करा काहीतरी. अहो नाही नाही भाऊजी, फक्त भाजी आणि भाकरीच करते. अरे अर्जुन, आपलं घर आहे हे आता. दादा, तू असं काहीतरी म्हणू नकोस. तुमची गैरसोय झाली ना तर मला कसं तरी होईल. गैरसोय कसली भाऊजी? अर्जुन, उलट आज मला मोकळं वाटतंय बघ. हो विनायक, जे पाऊल उचलायला मी आजवर घाबरत होतो ना, ते पाऊल मी उचललंय. हा, आता आईसाठी थोडं वाईट वाटतंय, पण आपण आहे तिकडे. वहिनी काय जरी झालं ना तरी दादाला कधीच सोडणार नाहीत बघ. तेच तर. सुजय भाऊजी आणि पिऊला तसंही घरात दुसरं कोण नकोच होतं. मला तर वाटतंय त्यांनी व्हिडिओ मुद्दाम त्यासाठीच दाखवला असणार. कारण 2-4 दिवसापूर्वी सुजय मला विचारत होता प्रॉपर्टी बद्दल. काय म्हणू? हेच की मला तर आता काही मूल होणार नाही, त्यामुळे माझ्या नावची प्रॉपर्टी त्याच्या नावावर करावी म्हणून. जाऊ दे, ती सरकारने जमवलेली प्रॉपर्टी ना, मला ते एक तुकडा नको त्यातला. खरंय अर्ज. नाही, मीही आता याच मतावर आलोय. अशी पापं करून मिळवलेली प्रॉपर्टी काय कामाची. पण खरं सांगू का भाऊजी, बाकी काही नाही वाटत हो, पण अमोलची जास्त आठवण येते मला. हा, अमोलची आठवण येते.
आप्पीचं काय नाही वाटत, पण अमोलची लय आठवण येते हो. तुम्ही बोललात का याबद्दल? म्हणजे मी आणि आप्पी असं म्हणतोय का तू? हो, तुम्ही दोघं. नाही नाही, कुठलं काय बोलणं बिलणं नाही झालं काय. अरे मी बोललोय त्याला तुझं डोकं जरा शांत कर आणि आधी तिच्याशी बोलून घे म्हणून. बोल अर्जुन, कारण बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. हा दादा, कळतंय मला. भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही अमोलला इकडे घेऊन येते का? मी सांभाळते त्याला. नाही नाही, आता अमोलला आप्पीपासून तोडलं नाही पाहिजे. हो कदम, पण आप्पीच्या अशा वागण्यामुळे अमोल माझ्यापासून वेगळा होतोय, त्याचं काय? नाही अर्जुन, तिचा राग नाहीच आहे तुझ्यावर अजिबातच. तिला फक्त तुझं घर सोडून जाणं नाही पटले. मला तिचं काहीच पटलं नाही दादा. ना सरकारांची साथ देणं पटलंय, ना त्या घरात राहणं पटलंय. अर्जा, आता बापू बोलतो म्हणलेत ना तिच्याशी. मी पण बोलतो, बघू काय होतं.